गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 12व्या अध्यायातला 14वा श्लोक बघितला होता. तर आता आपण 15 पासून पुढे सुरू करूया. सो लेट मी शेअर द स्क्रीन हिअर. 15व्या श्लोकामध्ये भगवान काय सांगतायत ते म्हणतात की यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. हा श्लोक आहे, राईट. याचा अर्थ हा आहे की ही बाय whom no one is put into difficulty and who is not disturbed by anybody. म्हणजे आपल्यामुळे लोकांना त्रास होत नाही आणि लोकांच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. Who is equipoised in happiness and distress. सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्हींमध्ये इक्विपॉइज्ड म्हणजे सम आहे आपली वृत्ती. आपलं मन दोन्हीमध्ये शांतच आहे. म्हणजे सुखामध्ये आपण हुरळून जात नाहीये आणि दुःखामध्ये आपण होरपळून पण जात नाहीये. सो वी आर नायदर गेटिंग कॅरीड अवे इन हॅपी टाइम्स नॉर आर वी गेटिंग डिप्रेस्ड when the things are not going according to what we desire. Who is equipoised in happiness and distress, fear and anxiety. म्हणजे त्याला भय पण नाही आहे आणि there is no anxiety. And he is very dear to me. असा भक्त मला प्रिय आहे. जो न लोकास कंटाळे जास कंटाळती न ते हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज. हम्म? जो न लोकास कंटाळे, ज्याला लोकांचा कंटाळा येत नाही आणि ज्यास कंटाळती न ते लोकांना पण त्याचा कंटाळा येत नाही. हर्ष शोक भय आणि क्रोध नेणे म्हणजे न जाणे. जाणणे आणि नेणणे हे दोन शब्द आहेत ना, जाणणे आणि नेणणे. जाणीव आणि नेणीव, राईट. सो नेणी म्हणजे किंवा नेणे म्हणजे त्याला ते माहितीच नाहीये. हर्ष शोक भय क्रोध त्याला नेणे तो आवडे मज, तो मला आवडतो. त्याच्यासाठी आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी ते काय म्हणतात बघूया. लेट अस गो इनटू मुक्तछंद. ज्याचा नसे त्रास इतरांसी कोणाचा न वाटे त्रास त्यासी सुख वा दुःख क्लेश वा भय न जास तो मजसी प्रिय. ज्याचा नसे त्रास इतरांसी कोणाचा न वाटे त्रास त्यासी सुख वा दुःख क्लेश वा भय नसे जास त्याला नाहीच आहे ते, तो मला प्रिय आहे. जयापासुनी त्रास कोणा नसावा तया त्रास कोणाकडूनी नसावा जया हर्ष नाही व भीती कशाची नसे क्रोध वा क्लेश तो आवडेची. कसा आवडतो मला भक्त, ज्याच्यापासून कोणाला त्रास होत नाही त्याला कोणाकडून त्रास होत नाही, ज्याला हर्ष नाही भीती नाही क्रोध नाही क्लेश नाही, तो मला आवडतो. लेट्स सी व्हॉट नांदेड महाराज हॅज टू से. लेट मी शेअर द ज्ञानेश्वरी विथ यू. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज म्हणतात की ज्याच्यापासून लोक उद्वेग पावत नाहीत व जो लोकांपासून उद्वेग पावत नाही, जो हर्ष क्रोध भय आणि उद्वेग ह्यापासून सुटलेला आहे, तोच मला प्रिय भक्त आहे. तरी सिंधूचे निमाजे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्रू जैसा. तरी ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही. म्हणजे समुद्रामध्ये जे मासे वगैरे असतात त्यांच्यामुळे काय समुद्राला गुदगुल्या होतात का? काहीच नाही होत. समुद्र त्यांना कंटाळत नाही. समुद्र त्यांना असं म्हणत नाही की खूप मासे झालेत आता तुम्ही इथनं चालले जा, तेही नाही होत. किंवा समुद्र जर खवळला तर त्याच्या आतमध्ये राहणारे जे मासे आहेत त्यांना काय फरक पडतो? समुद्राच्या लाटा तर वर आहेत पण ते तर पाण्याच्या आत राहत आहेत. सो दे आर नॉट अफेक्टेड बाय इट, नाही. त्यामुळे समुद्र खवळला तर त्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही. तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे निआंगे न शिणे लोकू. त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना क्षीण होत नाही.
म्हणजे जगामध्ये बाहेर कितीही काही सुरू असू द्या, त्याच्यामुळे आपलं मन उद्विग्न व्हायला नको. का बरं व्हायला नको? कारण की आपल्याला हे कळलेलं आहे की हे जग म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. तर जग कंटाळवाणं आहे किंवा जग मला त्रास देत आहे, असं केव्हा वाटेल? जर माझं मन शांत नसेल तर वाटेल. जर माझं मन शांत असेल तर जगामध्ये जे काही होत असेल ते होऊ द्या. त्यांनी माझ्या मनावर त्याचा काही परिणाम होणार नाही, नाही का? किंबहुना पांडवा, शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. फार काय सांगावं अर्जुना, शरीर जसं अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत. अशी ज्याची आत्मैक्य बुद्धी आहे तशी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. तुम्हाला समजा हे कळलं की बाहेर आपल्याला जे सगळं जग दिसतंय, हे सगळं जग हे आपल्याच मनाचं प्रतिबिंब आहे, हे जर कळलं तर काय होईल? विचार करा. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या आईला आपल्या मुलाचा कंटाळा येत नाही. का नाही येत? कारण की ते मूल जे आहे ते आपण स्वतःपेक्षा वेगळं बघतच नाहीये. ते मूल जे आहे ते माझाच एक भाग आहे असं मला वाटतं, असं आईला वाटतं. तर असं जर असलं आणि अशा प्रकारे जर आपला व्यवहार असला सर्व जगताशी, सगळ्या जीवांशी, सगळ्या प्राणीमात्रांशी, तर आपल्याला त्यांचा कंटाळा येईल ना, त्यांना आपला कंटाळा येईल. नाही, अशा प्रकारे जर आपण राहू शकलो तर किती चांगलं होईल. ते कधी कळेल? ते जेव्हा कळेल, म्हणजे तेव्हा कळेल की जेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की बाहेरचं जग हे फक्त आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. हे आपल्यापेक्षा वेगळं नाहीच आहे ना. आपण जर नसलो तर आपल्याला हे जग अनुभवायला येणारच नाही. नाही. सो दिस होल वर्ल्ड डिपेंड्स अपॉन मी, माय अवेअरनेस. माझ्या जाणीवेवर हे सगळं बाहेरचं जग अवलंबून आहे. हे जर कळलं तर हे सगळं जग माझ्या हातच आहे. बाहेर काहीच नाही. नथिंग इज आउटसाइड. एव्हरीथिंग इज हॅपनिंग विदिन मी. दिस आय हॅव टू अंडरस्टँड. हे जर झालं तर मग उद्वेग कशाचा आहे? आपलं मन जर शांत असलं ना, तर बाहेर जगामध्ये कितीही अशांती असली तरी सुद्धा त्या अशांतीसोबत कसं राहायचं हे आपल्याला आतून कळेल. तुम्ही विचार करा की आपल्या देशामध्ये किती संत महात्मे होऊन गेले. स्वामी विवेकानंद, त्यांचा जन्म कधी झाला होता? 1869 वगैरे साली झाला ना, समवेअर अराउंड देअर. आणि ते गेले कधी? 1909च्या आधीच गेले, राईट? ही डायड ॲट द एज ऑफ 39. किंवा मे बी ही वॉज बॉर्न 1860s मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि 1900 काहीतरी मध्ये त्यांचा मृत्यू झाला. हे त्यांनी शरीर सोडलं, राईट? सो ड्युरिंग दॅट टाइम तर ब्रिटिशांची राजवट होती, राईट? आणि त्याच काळामध्ये ते शिकागोला गेले होते ना, धर्म परिषदेमध्ये, नाही का? तर ह्या सगळ्या संतांच्या काळामध्ये देखील तुम्हाला काय वाटतं की आता जी परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये त्याच्यापेक्षा चांगली होती? तरी सुद्धा ते संत कसे झाले? तरी सुद्धा त्यांचं मन शांत कसं राहिलं? त्यांनी जे काही काम केलं किंवा जी काही पुस्तकं लिहिली किंवा जी काही शिकवण आपल्या सगळ्यांना दिली, ती कशी काय दिली? विचार करा. म्हणजे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये देखील बाहेरच्या भौतिक जगामधले प्रश्न आणि समस्या नसतात असं थोडीच आहे. आणि समस्या फक्त त्यांचं स्वरूप बदलतं. समस्या जशा आहेत तशाच राहतात. भुकेची समस्या रामाच्या काळापासनं त्याच्याही आधीच्या काळापासून तशीच आहे. भूक तर लागतेच आपल्याला. आपल्याला समजा भूक लागली नसेल तर मग काही समस्या नाही. जर आपल्याला भूक लागणं बंद झालं, आपण जर न खाता पिता राहू शकलो, अंगावर कपडे न ठेवता राहू शकलो, आपल्याला समजा घराची गरज नसली, जंगलात आपण राहू शकलो, तर मग किती सोपं होईल. पण तसं नाही आहे. जे ज्या मूलभूत गरजा आहेत मनुष्याच्या त्या जशा आहेत तशाच आहेत. त्या नेहमी तशाच होत्या. आणि बाहेरची जगातली परिस्थिती प्रत्येक वेळेस चांगली असेलच असं नाही आहे.
म्हणजे आता गेल्या 3 वर्षापूर्वी जो कोरोनाचा काळ आपण बघितला, त्याच्यामध्ये सगळ्यांना तीच होती ना परिस्थिती. तर त्याच्यामध्ये जर आपण त्याच्यामुळे प्रभावित झालेलो असू, म्हणजे इफ वी आर नेगेटिव्हली इम्पॅक्टेड बाय दॅट, देन दॅट करोना विल फील बॅड टू अस. पण समजा माझ्याकडे त्या करोनाची लस बनवण्याची फॅक्टरी आहे, मग काय? मग तर मला लॉटरी लागली, नाही? देन फॉर मी द करोना इज ॲक्च्युअली अ बून इन डिसगाईज, नाही? तर बाहेरची परिस्थिती कशी आहे, ती परिस्थिती माझ्यासाठी कशी आहे, म्हणजे हाऊ आय टेक इट, त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे मग त्याच्यामुळे फार उद्विग्न पण होण्याची गरज नाही आहे आणि फार हुरळून जाण्याची पण गरज नाही आहे. नो नीड. आपण आपल्या नीड लेव्हलवर नाही जगत. आपण आपल्या वॉन्ट लेव्हलवर जगतो. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हे ठीक वाटत नाही, ते ठीक वाटत नाही. मला आज पोळी नको, पुरणाची पोळी पाहिजे. अशा याच्यामध्ये आपण जेव्हा जगतो, तेव्हा आपण दुःखी होतो. दुःखी होण्याचं एकच कारण आहे. दुःखी होण्याचं कारण हे आहे की माझी इच्छा पूर्ण होत नाही, किंवा मला जसं वाटतंय की जग असं असावं, तसं ते जग नाही आहे. म्हणून मला दुःख होत आहे. सो इफ वी वॉन्ट टू ओव्हरकम सॉरो वन्स अँड फॉर ऑल, मनामध्ये इच्छा नसणं हे महत्वाचं आहे. इफ वी कॅन स्टिक टू दॅट वुड बी व्हेरी व्हेरी गुड. जर आपल्याला कळलं की जग म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे, देन विल नॉट चेस इट. दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा जीव फणे जो. फार काय सांगावं अर्जुना, आपण बघितलं आता की शरीर जसं अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत, अशी ज्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. ठीक आहे. जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे न विणा. हे जगत त्याचा देह असल्यामुळे आवडतं आणि नावडतं हे भाव त्याच्या चित्तातून गेलेले असतात. आणि त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध ह्यासारखी द्वंद्वे बंद पडलेली असतात. हा जगत त्याचा देह असल्यामुळे आवडतं आणि नावडतं हे भाव त्याच्या चित्तातून गेलेले असतात. आता आपल्याच देहामध्ये डोळे पण आहेत, नाक पण आहे, तोंड पण आहे, आणि आपल्या शरीरातनं बाहेर मळ फेकण्यासाठी एक जागा पण आहे. बरोबर आहे? तर आपल्या शरीरातल्या ज्या जागा असतात त्यापैकी आपल्याकडे आवडती आणि नावडती असं काही आहे का? सगळं शरीर म्हणजे आपलेच अवयव आहेत, सगळे अवयव आपलेच आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीच रागद्वेष नाही आहे. आवडतं आणि नावडतं हे भाव त्याच्या चित्तातून गेलेले असतात. आणि त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे म्हणजे कसं आहे पहा, की द्वैत आभासात्मक आहे हे आपण किती वेळा शिकलोय. बाहेर जग आपल्यापेक्षा वेगळं आहे असं आपल्याला वाटतंय आणि दिसतंय, परंतु त्या बाहेरच्या जगाचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये तर होतोय, नाही का? तर जर आपल्या लक्षात आलं की बाहेरचं जग ठीक आहे, दिसतंय, परंतु अनुभव मला त्याचा सगळा आपल्या आतच होतोय. सो इव्हन दो द्वैत अपियर्स, मी आणि जग हे वेगळं हे दोन्ही आपल्याला जाणवतात, पण तरी सुद्धा त्याचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्येच येत असतो नेहमी. सो दिस एंटायर वर्ल्ड इज एक्सपिरियन्स्ड बाय अस विदिन अस, ओनली अ सेन्सेशन्स, नथिंग एल्स. ह्याच्यावर फोकस पाहिजे. यू हॅव टू अंडरस्टँड दिस, यू हॅव टू रिअली लर्न इट. ते जर शिकलो आपण तर फार चांगलं आहे. तर ज्ञानदेव म्हणतात की आनंद व क्रोध ह्यासारखी द्वंद्वे बंद पडलेली असतात. सो यू आर नायदर हॅपी नॉर अँग्री. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू, भयोद्वेग रहितू, याही वरी भक्तू माझ्या ठाई. असा सुखादुःखादी द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ ह्यापासून रहित झालेला, आणि इतकं असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला. आता हे मराठी सुद्धा समजायला कठीण आहे. सुख दुःखादी द्वंद्वांपासून पूर्णपणे मुक्त झालेला हे तर सोपं आहे. सुख आणि दुःख आदी म्हणजे एटसेट्रा. ठीक आहे. असा सुख आणि दुःख एटसेट्रा ह्या द्वंद्वांपासून मुक्त झालेला. द्वंद्व म्हणजे सुख आणि दुःख, दे आर ऑपोजिट्स. जेव्हा अशा दोन गोष्टी एकत्र येतात किंवा एकत्र मेन्शन होतात,
बोलल्या जातात तेव्हा त्यांना द्वंद्व, आपण नाही का द्वंद्व समास म्हणतो. द्वंद्व समास म्हणजे दोन गोष्टी एकत्र आल्या की द्वंद्व समास. दे डोंट हॅव टू बी नेसेसरीली ऑपोजिंग इच अदर. परंतु सामान्यपणे बोलताना आपण सुख दुःख जेव्हा म्हणतो तेव्हा तो द्वंद्व समास आहे. द्वंद्व समास म्हणजे काय की दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना त्या इक्वली इम्पॉर्टंट आहेत. परंतु ह्याच्यापासून पूर्णपणे मुक्त झालेला भय आणि चित्तक्षोभ. चित्तक्षोभ म्हणजे मनामध्ये क्षोभ होतो किंवा राग येतो, त्याच्यापासून रहित झालेला. आणि इतकं असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला. माझ्या ठिकाणी अनन्य म्हणजे मला तो स्वतःपेक्षा वेगळा समजतच नाहीये. आपल्या जीवनात देव जरी आला, समजा आपल्या दरवाज्यावर देव आला, त्याचं दर्शन कुठे होईल आपल्याला? आपल्या आतच होईल ना. त्याचंही आपल्याला रूप दिसेल आणि तो जर बोलला आपल्याशी तर त्याचा शब्द ऐकू येईल. नाही तरी तयाचा गा मज मोह, काय सांगो तो पढियावो, हे असे जीवे जीवो माझे नितो. तर त्याचा मला मोह असतो, ती आवड काय सांगू, हे राहू दे. तो माझ्याच जीवाने जगतो, म्हणजे त्याच्या जगण्यास माझ्या प्रेमाची जरूर असते. भक्त जो आहे माझा, त्याच्या जगण्यास माझी जरूर असते. तर त्याचा मला मोह असतो. सो असा जो आहे की जो मला स्वतःपासून वेगळं मानतच नाहीये, त्याचा मला मोह आहे, असं कृष्ण म्हणतोय. असा भक्त मला आवडतो, ती आवड काय सांगू, ते राहू दे. तो माझ्याच जीवाने जगतो, म्हणजे त्याचा जो जीव आहे तो माझाच आहे. जो निजानंदे झाला, परिणामो आयुष्य आला, पूर्णते जाहला वल्लभू जो. जो आत्मानंदाने तृप्त झाला आणि जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेला ब्रह्मच जन्मास आला. आणि जो पूर्ण ब्रह्मस्थिती रूपी जी स्त्री, तिचा प्रियपती झाला. आता ह्याच्यामध्ये पहा, उपमा अशी दिलेली आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की ब्रह्म जन्माला येईल का? ब्रह्म जन्माला नाही येत, कारण की ब्रह्म अजन्म आहे आणि ब्रह्म नेहमीच आहे. परंतु मी जे स्वतःला ब्रह्म शिवाय, ब्रह्माशिवाय दुसरं काही समजत होतो, ते मी नाहीये हे मला कळलं. तेव्हा ब्रह्म माझ्याच चित्तामध्ये उदयाला आला आणि मग त्याच्यामध्ये माझा मीपणा जो पूर्णपणे निघून गेला. म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे, आपलं हे जे वेगळेपण आहे ना, हे आभासात्मक आहे. दिस इज नॉट ट्रू. आणि जो पूर्ण ब्रह्मस्थिती रूपी जी स्त्री, तिचा प्रियपती झाला. आता ब्रह्मरूपी स्त्री असेल का आणि तिचा प्रियकर असेल का? तर हे सांगण्यासाठी म्हणून सांगितलं, इज ओनली अ रूपक. ब्रह्म इज ओनली वन, इट इज एकमेव अद्वितीय. करेक्ट. पण दॅट सेम ब्रह्म अपियर्स ॲज द स्त्री आणि तिचा पती. हे द्वैत आपोआप तयार होतं. असं समजा झालं तर जसं भासेल तशा प्रकारचं वर्णन ज्ञानदेव महाराज आपल्याला करून सांगतायत. सो दॅट इज व्हॉट हॅपन. एनी क्वेश्चन्स, कॉमेंट्स? 12वा अध्याय 15वा श्लोक, त्याच्याबद्दल काही चिंतन जर करायचं असेल कोणाला, और इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स और कॉमेंट्स, बाय ऑल मीन्स. प्राची कुलकर्णी, आपली मैत्रीण पौर्णिमा कदम इथे आलेली आहे सध्या. शी इज ऑल्सो हिअर. हो दादा, मला फार बरं वाटलं तिला भेटून बघून. येस. सो होपफुली प्राची आणि पौर्णिमा दोघांच्याही डोक्यावर नाही जात आहे सगळं. इट्स ऑल अंडरस्टूड और अंडरस्टँडेबल, कॉम्प्रिहेन्सिबल. हो पुढचा श्लोक घेऊ. हो हो. लेट्स गेट द अदर श्लोक स्टार्टेड. नाव विल गो इन टू वर्स नंबर 16. करेक्ट. अनपेक्ष शुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यथः, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त स मे प्रियः. भक्तांची सगळी लक्षणं सुरू आहे की भक्त कसा असतो आणि भगवंताला कुठला भक्त प्रिय आहे. तो म्हणतो की माय डिव्होटी हु इज नॉट डिपेंडेंट ऑन दी ऑर्डिनरी कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. जो साधारण ज्या रोजच्या गोष्टी असतात त्याच्यावर तो अवलंबून नाही आहे. हु इज प्युअर, शुद्ध आहे तो, एक्सपर्ट. हा, विदाउट केअर्स, त्याला कुठल्याही प्रकारची चिंता नाही आहे. फ्री फ्रॉम ऑल पेन्स, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे. आणि नॉट स्ट्रायव्हिंग फॉर सम रिझल्ट इज व्हेरी डिअर टू मी. त्याला अमुक एक कर्म केलं की तशा प्रकारचं फळ हवंच आहे असं नाही आहे.
जे फळ आपल्याला आपल्या प्रयत्नांच्या नंतर भगवंताच्या कृपेने प्राप्त होईल, ते फळ आपल्याला चालेल, ते आपण भगवंताची कृपा समजून घेऊ, त्याचा स्वीकार करू, आणि तरी सुद्धा आपलं मन शांत राहील. चांगलं फळ मिळालं, देवाची कृपा आहे. चांगलं फळ नाही मिळालं, अशीच देवाची इच्छा होती, आणि ती माझ्यासाठी चांगली आहे. म्हणजे कसं आहे पहा, की आता तुम्ही विचार करा, की लहानपणी आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात, आणि आपण त्या आईवडिलांना मागतो आणि खूप त्यांच्या मागे भुणभुण लावतो, की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. परंतु आईवडिलांना हे माहिती असतं ना, की आपल्यासाठी चांगलं काय आणि चांगलं काय नाही आहे. त्यामुळे जे आपल्यासाठी चांगलं नसेल, ते आपल्याला आईवडील देणार नाहीत. तर आपल्याला ते न मिळणं हे आपल्या हिताचं आहे, हे आईवडिलांना माहिती असतं. परंतु आपल्याला तेवढं किती वाईट वाटतं. हं? आपल्याला असं वाटतं, की आईवडिलांनी आपल्याला हे दिलं नाही, असं होतं. तर तसं आपल्या मनामध्ये यायलाच नको कधीच. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही मिळतं ते भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या इच्छेने मिळत असतं, आणि जे आपल्यासाठी योग्य असतं तेच मिळत असतं. जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही मिळाली, तर याचा अर्थ ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नव्हती, म्हणून नाही मिळाली. म्हणजे ती जर मिळाली असती तर जास्त त्रास झाला असता. इथे मला एक गोष्ट आठवते, की एका राजाला मूलबाळ नव्हतं, आणि त्याच्या 100 राण्या होत्या. 100 राण्या होत्या. त्या 100 राण्यांपासून कुठल्याही राणीपासून त्याला मूल नव्हतं होत. म्हणजे अर्थात प्रॉब्लेम राण्यांचा नव्हता, प्रॉब्लेम त्याचा असेल. तर तो फार दुःखी असायचा. त्याला असं वाटायचं की आपल्याला मूल व्हावं म्हणून. तर एक कोणीतरी साधू त्याच्या राज्यामध्ये आला. त्याची अशी ख्याती होती की ह्याच्या आशीर्वादाने लोकांना मुलं होतात. तर त्या राजाला असं वाटलं की त्या साधूला बोलवावं दरबारामध्ये, त्याचा सत्कार-बित्कार केला. आणि म्हटलं की, "साधू महाराज, माझी अशी इच्छा आहे की मला मूल व्हावं, तर तुम्ही मला उपदेश करा." साधू महाराजांनी सांगितलं राजाला, की "हे राजा, तुझ्या नशिबामध्ये, तुझ्या कुंडलीमध्ये, तुझ्या प्रारब्धानुसार तुला मूल नाही होणार." "नाही, नाही, नाही, नाही साधू महाराज, करून द्या ना, कसंही करून. किसी तरह से करवा दो. हां, तुम्हाला महिनाभर मी आमच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवतो." सगळं करून बघितलं. तो म्हणे, "नको रे राजा, तुला त्याचा त्रास होईल, नको करू." तर तो खूपच त्याने गळ घातली. तर त्यांनी म्हटलं, "ठीक आहे, तू एक हा आंबा घे, तुझ्या राणीला दे, तुझी आवडती राणी आहे तिला दे. मग होईल मूल." आता राजाची आवडती राणी कुठली असेल? द लेटेस्ट वन, सगळ्यात लहान. तर सगळ्यात लहान राणीला जाऊन तो आंबा देतो, आणि मग त्या राणीला दिवस राहतात, आणि मग त्याला बाळ होतं. सगळं सगळं होतं. ते मूल होतं. आता ते ह्या राणीला मूल झालं, तर त्या बाकीच्या राण्या काय चूप राहणार आहे का? त्यांना तर जळफळाट झाला. तर त्यांनी काय केलं, की ह्या राणीची जी दासी होती, मंथरा मे बी, तिला पटवलं. तिचं डोकं फिरवलं. तिच्या डोक्यात काय भरवलं, आणि तिच्या थ्रू त्या छोट्याशा राजकुमाराला विष दिलं आणि मारून टाकलं. आता आता बोला. मग ते राजा जे होते, ते फार दुःखी झाले. म्हणजे आधी मूल होत नव्हतं म्हणून दुःख होतं. नंतर मग मूल झालं. पण ते मूल नशिबात नव्हतंच. त्यामुळे ते गेलं आता. मग आता पुन्हा त्या राजाने त्या साधू महाराजांना बोलावणं धाडलं, की आता तुम्ही साधू महाराज या इथे. आता म्हणे या मुलाला जिवंत करा. अरे यार, आधी तुला मी सांगितलं होतं, की तुला मूल नाही होणार आहे. तर तू कशाला जबरदस्ती केलं? आता झाल्यानंतर मग पुन्हा पहा बरं किती प्रॉब्लेम झाला तुला. तर नाही, नाही म्हणे, ते काही नाही, तुम्ही त्याला जिवंत कराच म्हणे आता. तर म्हणे जिवंत करून काही फायदा नाही होणार म्हणे. करू शकतो म्हणे मी शरीर जिवंत. तर एनिवे, तर ते शरीर तो साधू महाराज जिवंत करतो. हां, ते मूल जिवंत होतंही सुद्धा. ते होतंही म्हणण्यापेक्षा ते साधू महाराज त्याला त्या जीवाला घेऊन येतात पुन्हा त्या शरीरामध्ये, आणि म्हणतात, की "अरे पहा यार, तुझे आई-वडील किती दुःखी झाले होते. दे वॉन्ट यू बॅक." "कुठले आई-वडील?" म्हणे. "कुठल्या जन्मातले आई-वडील? माझे अनेक जन्म होऊन गेलेत. कुठल्या आई-वडिलांबद्दल आणि कुठल्या जन्माबद्दल तुम्ही बोलताय?" म्हणे. असं जेव्हा ते मूल बोलतं, तेव्हा मग त्या राजाच्या डोक्यात प्रकाश पडतो,
की जे आपल्याला साधू महाराजांनी आधी सांगितलं होतं तेच योग्य होतं आपल्यासाठी. कारण की हे जर सगळं नसतं झालं तर एवढं सगळं दुःख झालं पण नसतं. म्हणजे आपण हे नाही म्हणत आहे की आपल्याला मूल असावं एखादं अशी इच्छा असणं हे चुकीचं आहे, असं नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये आपलं जे पितृऋण आहे ते पितृऋण आपण तेव्हाच क्लिअर करू शकतो जेव्हा आपल्याला मूल होतं एखादा. सो यू कॅन रिपे युअर डेट टू युअर अँसेस्टर्स बाय प्रोक्रिएटिंग, असं आहे. त्यामुळे आपल्याला मूल होणं किंवा आपण वंश चालवणं हे आपलं आपल्या पूर्वजांच्या प्रती कर्तव्य आहे. बरं, आता समजा आपल्याला नैसर्गिकरित्या मूल नाही झालं, तर कित्येक कारण असू शकतात त्याच्यासाठी ना. तर त्याच्यावर देखील उपाय तर आहे, असं नाही की नाही आहे. म्हणजे आपल्या शरीरातून निघालेलं मूलच फक्त आपलं आणि बाकीची मुलं आपली नाहीत, असंही नाही ना. तर समजा एखाद्या मुलाला आईवडिलांची गरज असली, कारण की त्याला त्याचे आईवडील नाही आहेत, असंही असू शकतं. तर तशापैकी एखादं मूल आपण आपलं असं समजून सुद्धा आपण त्याचा सांभाळ करू शकतो. म्हणजे देवकी जेवढी कृष्णाची आई होती तेवढीच यशोदा देखील होती, नाही का? असं नाहीये की मुलाबद्दल प्रेमाची जी भावना आपल्या मनामध्ये आपल्याला जो आनंद देते तो आपल्या शरीरातून बाहेर निघालेल्या मुलाबद्दलच आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकते, असं नाहीये. आपण समजा पुरुष असलो, लग्न झालेलं नसलं आणि 21 वर्षाचं असलो तरी सुद्धा सगळं जग आपल्याला माऊली म्हणू शकतं. असे ज्ञानदेव होते ना आपले, ज्यांची आपण ज्ञानेश्वरी वाचतोय आता. त्यामुळे माऊली होण्यासाठी सगळ्या जगावर आपलं जर आईप्रमाणे प्रेम असलं तर ती भावना आपल्यामध्ये उत्पन्न होऊ शकते, नाही? तर आपल्या शरीरातूनच समजा मूल बाहेर निघालं तरच ते आपलं, असंही नाही. असलं तरी ठीक आहे, नसलं तरी सर तरी सुद्धा ठीक आहे. सो लेट अस सी व्हॉट विनोबा हॅज टू से अबाउट दिस. विनोबा म्हणतात की नेणे व्यथा उदासीन, दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरंभ जो सारे, भक्त तो आवडे मज. नेणे व्यथा, ज्याला व्यथा माहितीच नाही आहे आणि उदासीन आहे, उत आसीन, म्हणजे ह्या जगामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा वर उठलेला आहे तो, उत आसीन. दक्ष म्हणजे विजिलंट, निर्मळ, टोटली प्युअर, निस्पृह म्हणजे मनामध्ये काही इच्छा नाहीये, सोडी आरंभ जो सारे, म्हणजे ही इज नॉट अंडरटेकिंग एनिथिंग विथ द डिझायर टू अचीव अ सर्टन रिझल्ट. म्हणजे मला अमुकच एखादी वस्तू पाहिजे या संकल्पाने तो कुठलंही कर्म घाती घेतच नाहीये. ओके, फ्री फ्रॉम ऑल पेन्स अँड नॉट स्ट्रायव्हिंग फॉर सम रिझल्ट इज व्हेरी डिअर टू मी. नॉट स्ट्रायव्हिंग फॉर सम रिझल्ट म्हणजे काय? की सर्वारंभ परित्यागी. हं? यो मद्भक्त समे प्रिय, असा आहे की जो सोडी आरंभ जो सारे म्हणजे सोडी संकल्प जो सारे, तो भक्त आवडे माझा. त्याच्यासाठी किशोरजी आपले बंधू काय म्हणतात बघूया. तर मुक्तछंदामध्ये म्हणतात 16व्या श्लोकामध्ये, जो साधक असे कामनारहित, दक्ष अलिप्त आणि भयरहित, कर्मरत परी फलाशा विरहित, तो माझा असे अतिप्रिय भक्त. तो कर्मरत आहे पण फलाशा विरहित आहे, म्हणजे त्याला फलाशा नाही. सो इवन दो ही इज अंडरटेकिंग ऍक्टिव्हिटी और ही इज एंगेज्ड इन ऍक्टिव्हिटी, ही इज नॉट रिअली अटॅच टू द फ्रुट्स ऑफ दोज ऍक्टिव्हिटीज. तो कामना रहित, त्याच्या मनामध्ये कामना नाही, संकल्प नाही. दक्ष आहे तो पण ही इज विजिलंट. ही इज अलिप्त, तो सगळ्यांपासून अलिप्त आहे, त्याला सुख आणि दुःख दोन्ही सारखे आहेत. भयरहित,
भयरहित म्हणजे काय की आपल्यामध्ये भय केव्हा तयार होईल? भय इज गोइंग टू हॅपन ओनली इफ देर इज अनदर. भय आपल्याला नेहमी दुसऱ्याच असतं का ते? जर इथे दुसरं कोणी नसेलच तर आपल्याला भय कोणाचं आहे? जर आपल्याला हे कळलं की हे सगळं जग म्हणजे माझ्याच मनाचा विस्तार आहे, इथे दुसरं काही नाहीच आहे, तर मग भय कशाचं? नो फिअर एट ऑल. आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं ते प्रतिबिंब म्हणजे मीच आहे. जग जर मला माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे असं कळलं तर त्याची आपल्याला कशाला भीती वाटेल? नाही वाटणार. नाही. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो तर किती चांगलं होईल. वृत्तपत्रामध्ये काय म्हणतात? 16वा श्लोक. शुचिर्भूत तैसा से निरपेक्ष उदासीन राही व्यथा मुक्त दक्ष फला त्यागुनी कर्म त्याचेही पार्थ असे तो अतिप्रिय माझाची भक्त. शुचिर्भूत तैसा. अतिशय शुचिर्भूत म्हणजे स्वच्छ निर्मळ. असे निरपेक्ष, त्याला अपेक्षा नाही आहेत. उदासीन आहे. उदासीन म्हणजे उत आसीन असं सांगितलं ना. म्हणजे जगातल्या वस्तूंपेक्षा वर उठलेला, त्याला जगातल्या वस्तूंमध्ये काही रस नाही आहे. व्यथामुक्त, त्याला व्यथा नाही कुठलीच. दक्ष, विजिलंट. फला त्यागुनी कर्म त्याचेही पार्थ. फळाला फळाचं त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन पण नाही आणि फळाची आसक्ती पण नाही. त्यामुळे तशा प्रकारे जर कर्म केलं की मी कर्म करेन परंतु त्याच्यासाठी स्वार्थ बुद्धी नाही आहे, ह्याच्यापासून मला किती फायदा होतोय असं नाही आहे. आपण करतोय कारण की या कर्मामधनं आनंद प्रकट होतोय. कर्मामधून काहीतरी मिळवायचं म्हणून नाही आहे. असे तो अतिप्रिय माझाची भक्त. असा भक्त मला प्रिय आहे. त्याच्यासाठी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. हम्म. निरपेक्ष शुद्ध तत्वार्थाचा देखणा उदासीन संसार दुःख विरहित कर्मारंभात अवश्य असणारा जो अहंकार तद्विरहित. आता सर्वारंभ परित्यागी म्हणजे की हे कर्म मी करतो आहे असा अहंकार ज्याच्यामध्ये नाही आहे तो तद्विरहित असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. जयाचिया ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे जयाचे असणे. नामदेव म्हणतात की अर्जुना ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेशच नाही आहे, म्हणजे काय की ज्याला कशाची जरुरी नाही आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो. ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो. म्हणजे आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ना की आपलं जे जगणं आहे ते आपल्या आतला जो आनंद आहे ते प्रगट करण्यासाठी असावं. आपण जे काही करू त्याच्यामुळे जे काही फळ मिळेल त्याच्यामुळे आपल्याला सुख होईल किंवा आनंद मिळेल असं नसून आपण आनंद स्वरूपच आहोत. तर ते जे आनंद स्वरूप आहे ते प्रगट होण्यासाठी आपल्या हातून कर्म घडेल अशा प्रकारची ज्याची मनस्थिती आहे असा भक्त मला प्रिय आहे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर तिये गावी. काशी क्षेत्र हे जीवांना मोक्ष देण्यात खरोखर उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमुक्षूचं शरीर खर्ची पडतं. आता बघा इथे विदेह मुक्ती सांगितली, म्हणजे यू विल गेट मोक्ष ओनली व्हेन वी लिव्ह द बॉडी. तर काय उपयोगाची मला तुम्ही सांगा. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला सांगू आम्ही की तुम्हाला मोक्ष मिळेल बरं का, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्त व्हाल. पण त्याच्यासाठी कंडिशन आहे. काय? तुम्हाला मरावं लागेल. मग कोण म्हणेल, मग म्हणेल नाही 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 मला मोक्षपेक्षा काही नको, मला मरायचंच नाही असं म्हणू ना आपण. आय डोंट नीड मोक्ष. आय डोंट वॉन्ट टू डाय. मोक्ष हा आहे की मला हे कळलेलं आहे की हे शरीर जे आहे याचा नाश तर होणारच आहे, याचा नाश होतोच आहे, दर क्षणी होतोय ना. मोक्ष हा आहे की हे शरीर मी नाही आहे हे समजणं. हा मोक्ष आहे. शरीर तर जाणारच आहे, सगळ्यांचंच जाणार आहे, सगळ्यांचं गेलेलं आहे. कृष्णाचंही गेलं शरीर, अर्जुनाचंही गेलं. हं? माझंही जाणार आहे. प्रत्येक क्षणी चाललंच तर आहे. दर क्षणी आपण मृत्यूच्या जवळच चाललोय ना. नाही, एका दिवशी ती प्रक्रिया पूर्ण होईल. That's all. पण मी कुठे मरतो?
जो खरा मी आहे तो नाही मरू शकत. मारून दाखवा. खरा मी जो आहे त्याला मारणं देखील शक्य नाही. शरीर नष्ट होऊ शकतं, आणि शरीर नष्ट झालं म्हणजे मी मेलो असं जोपर्यंत मला वाटत राहील, तोपर्यंत मला मृत्यूची भीती वाटत नाही. ती भीती जर मनातनं गेली तर मोक्षच आहे. हिमवंतु दोष खाये, परी जीविताची हानी होये, तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे. हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो, परंतु तिथे मरण्याचा फार संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाहीये. हिमालय पर्वत पाप तुमचं नाहीसं करेल, पण ते मरून जाल तुम्ही गेले तर. पण साधूचा जो पवित्रपणा आहे तो तसा धोक्याचा नाही आहे. कारण शुचित्वे शुची गंगा, शुची गांग होय, गांग होय की गंगा होय मला माहित नाही. आणि पाप तापही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. गंगोदक अत्यंत पवित्र आहे, आणि त्या गंगोदकाने पाप आणि ताप नाश पावतात. परंतु गंगोदकात बुडी मारण्याची जरूर असल्याने तिथे बुडण्याचा संभव असतो. ठीक आहे, हिमालयात जाऊन तुमचं पाप नष्ट होईल, पण तिथे गेल्यानंतर तुम्ही मरू शकता थंडीने वगैरे, किंवा वरनं समजा पडले खालते तर काय करायचं. गंगेच्या पाण्याने आपली शुद्धी होऊ शकते, पण आता गंगेच्या पाण्याने शुद्ध व्हायला गंगेत गेलो, पोहता नसेल येत, तर मग आपण मरून जाऊ ना तिथे बुडून. खोलिये पारू निणिजे, तरी भक्ती न बुडिजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. गंगेप्रमाणे साधूच्या ज्ञानाच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरी पण त्याच्या संगतीत साधकाला बुडण्याची भीती नसते. कारण की तिथे साधू संगतीत मरायचा प्रसंग न येता ह्या देहातच मोक्षपदरात पडतो. साधूच्या संगतीत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला हे लक्षात येईल की हा देह म्हणजे तुम्ही नाहीच आहे. म्हणजे हा देह असला तरी सुद्धा तुम्हाला ह्या देहातच मुक्ती मिळेल. त्याला म्हणतात कुठली मुक्ती? त्याला म्हणतात जीवनमुक्ती. सो वी आर alive in this body, but we are still free. Why? Because we have realized that we cannot die. असा मृत्यू होऊ शकत नाही, हे फक्त कळणं आवश्यक आहे. हे जर कळलं तर ह्या शरीरामध्येच मुक्ती आहे ना. या शरीराचं होत राहील जे व्हायचंय ते. म्हणजे शरीर थोडं मोठं होईल, नंतर वृद्ध होईल, नंतर संपून पण जाईल. तो शरीराचा धर्म आहे, कारण की शरीर हॅपन्स टू बी इन प्रकृती. पण माझा धर्म वेगळा आहे. मी हे शरीर नाहीच आहे. मी ह्या शरीरामध्ये होत असणारे बदल बघणारा, अनुभवणारा द्रष्टा आहे. मी शरीर नाही आहे. तर संताचेनी अंग लगे, पापाते जिणणे गंगे, तेणे संत संगे शुचित्व कैसे. संतांच्या शरीर स्पर्शाने गंगेची पाप जातात, तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो. आता असं म्हणतात की आपण समजा गंगेत जाऊन न्हायलो ना, आपण जर गंगेत जाऊन बुडी मारली तर आपली पापं नष्ट होतात. पण आपली जी पापं गंगेला मिळाली, गंगेने धुतली आपली पापं, राईट? तर त्या गंगेला कोण पवित्र करणार? हु विल क्लीन अप द गंगा? तर त्या गंगेमध्ये जेव्हा संत लोक बुडी घेतात, तेव्हा त्या संतांच्या स्पर्शाने गंगा पवित्र होते. असं आहे. सो द गंगा विल प्युरिफाय ऑर्डिनरी पीपल लाईक मी, परंतु इट विल इटसेल्फ गेट प्युरिफाईड बाय सेंट्स अँड सेजेस. असं आहे. संतांच्या शरीर स्पर्शाने गंगेची पापे जातात, तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो. समजा आपण त्या संतांच्या संगतीत राहिलो तर त्याच्यामुळे आपल्याला किती पवित्रपणा येईल, नाही? म्हणून असो जो ऐसा, शुचित्वे तीर्था कुवासा, जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ. म्हणून आता हे वर्णन पुरे. जो याप्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो, आणि ज्याने अज्ञानादी मनातील मळ देशोधडीस लावले,
जो ह्याप्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो. म्हणजे कसं आहे की त्या संताचा पवित्रपणा किंवा त्या भक्ताचा पवित्रपणा इतका आहे की जो तीर्थाला आश्रय असतो, म्हणजे तो जर गंगेत आंघोळीला गेला तर गंगा पवित्र होईल. त्याच्या आंघोळीमुळे, त्याच्या स्पर्शामुळे ती गंगा पवित्र होईल, त्याचं तीर्थ होईल आपल्यासाठी, नाही? तर अशा प्रकारे समजा तो भक्त असला तर त्यांनी पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय दिला. आणि ज्याने अज्ञानादी मनातील मळ देशोधडीस लावले. मनातले जे मळ असतात ना, मनातला कुठला कुठला मळ आहे? जो पहिला मळ आहे तो अज्ञान आहे ना. मला समजत नाही बरोबर, आय डोंट अंडरस्टँड. तर आपल्या मनातला जो अज्ञानाचा मळ आहे, तो मळ जर काढून टाकला तर काय होईल? आतू बाहेरी चोखाळू, सूर्य जैसा निर्मळू, आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो. सूर्य जसा आत बाहेर प्रकाशित असतो, त्याचप्रमाणे तो आत्मनाने व शरीराने, बाहेर शरीराने पवित्र असतो. आणि जो अज्ञानरूपी भूमीत असलेल्या ब्रह्मरूपी धनाचा पायाळू पाहणारा आहे. काय कळलं आपल्याला? सूर्य जसा आत बाहेर प्रकाशित असतो, सूर्य म्हणजे प्रकाशच, सूर्य इज लाईट इटसेल्फ. त्याप्रमाणे तो आत्मनाने, म्हणजे जो योगी आहे किंवा हा जो भक्त आहे, हा आत्मनाने पवित्र आहे आणि बाहेर शरीराने पण पवित्र आहे. म्हणजे समजा आपण ह्याच्या सान्निध्यात गेलो तर आपल्याला दुर्गंधी नाही येणार, कारण की बाहेरून सुद्धा याचं शरीर पवित्र आहे. हं? आणि जो अज्ञानरूपी भूमीत असलेल्या ब्रह्मरूपी धनाचा, अज्ञानरूपी भूमीतल्या ब्रह्मरूपी धनाचा म्हणजे काय? आपण स्वतःला देह समजतो, हे आपलं अज्ञान आहे. परंतु आपण खरे ब्रह्मस्वरूप आहोत. याच्यावर ह्या देहाचं आवरण असल्यामुळे आपण स्वतःला वेगळा जीव मानतो, वेगळा देह मानतो. ही आपली समस्या आहे. परंतु ह्याच्या आतमध्ये जो ब्रह्म आहे हे बघतो, तो खरा भक्त आहे. तसं आपण व्हायला हवं. हम्म. व्यापक आणि उदास, जैसे का आकाश, तैसे मनाचे जयाचे मानस सर्वत्र गा. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असतं, म्हणजे आकाशामध्येच अनेक गोष्टी घडतात. आकाशामधल्या ज्या गोष्टी असतात त्या नेहमी आकाशातच राहतात. समजा असं झालं की एखाद्या गोष्टीनी बरोबर वर्तन नाही केलं, तर आकाश त्या वस्तूला उचलून देऊन फेकून देऊ शकतं का आकाशाच्या बाहेर? असं नाही होऊ शकत. कारण की आकाश अनंत आहे. तर आकाशामध्ये आपण एखादी गोष्ट इकडून तिकडे नाही फेकू शकत किंवा आकाशाच्या बाहेर नाही फेकू शकत. त्यामुळे ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असतं, उदास म्हणजे काय की ते कशामुळे प्रभावित नाही होत. म्हणजे आकाशामध्ये चांगल्या पण गोष्टी घडतात आणि वाईट पण गोष्टी घडतात. त्याच आकाशामध्ये आता सध्या वेदर चांगलं आहे बाहेर, आमच्या ते स्प्रिंग सीझन आहे, म्हणजे फुलं बिलं फुलतात, त्याही काही फरक नाही पडत. आणि समजा इथे विंटर असलं खूप खूप मोठं, म्हणजे आता सध्या ह्या सीझनमध्ये द विंटर विल बी ऑन द सदर्न हेमिस्फिअर, म्हणजे तुम्हाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खूप जास्त थंडी आणि स्नो वगैरे दिसेल. ठीक आहे. तर आकाश ह्या दोन्हींमुळे प्रभावित होत नाही. त्याचप्रमाणे ज्याचं मन सर्वत्र व्यापक असून उदास असतं, म्हणजे ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु आपण त्याच्यातून उदास झालेलो आहे. म्हणजे वी डोंट रिअली क्रेव एनिथिंग, वी हॅव रिझन अबाव इट. ठीक आहे ना. संसार व्यथे फिटला, जो नैराश्ये विनटला, व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा. जो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो. हं? जो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो. इट्स व्हेरी स्ट्रेंज द वे इट इज रिटन. संसार व्यथे फिटला,
म्हणजे संसाराची जी व्यथा असते ना, त्याच्यापासून तो फिटला म्हणजे तो त्याचं झालेलं आहे सगळं. इज नो लॉंगर अफेक्टेड बाय इट. जो नैराश्ये विनटला, व्याधातोनी सुटला, विहंगू जैसा. संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो. आणि ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा, अशा प्रकारे त्याला आनंद होतो. तैसा सतत जो सुखे, कोणीही टवंज न देखे, नेणिजे गतायुषे लज्जा जेवी. वरील पक्षाचा मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो. म्हणजे तो पारध्याच्या हातून सुटल्याबरोबर त्याला आनंद होतो, पण तो एकसारखा टिकत नाही. परंतु तसा ह्या पुरुषाला आनंद सतत असतो. आणि मेलेला पुरुष उघड नागवा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही, तसा तो कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही. मेलेला पुरुष उघडा नागवा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही, कारण की तो जिवंत नाहीये. तसा तो कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही. दॅट इज एक्झॅक्टली हाऊ वी विल नॉट एक्सपिरियन्स सॉरो. असं आहे. आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी, जैसे निरिंधन आगी विझोनी जाय. आणि कर्माचा आरंभ करण्याकरता ज्याच्या ठिकाणी अहंकार नसतो, त्याप्रमाणे काष्ठरहित अग्नी विझून जातो. इफ देर इज नो फायरवूड इन द फर्नेस or in the cooking stove, nothing will happen. तैसा उपशमोची भागा, जयासी आला पै गा, जो मोक्षाच्या अंगा लिहिला जसे. त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली आणि जो मोक्षाच्या अंगाला लिहिलेला आहे, म्हणजे ज्याचं नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेलं आहे, त्याचं काय? अर्जुना हा ठावोवरी, जो सोहंभाव सरोभरी, द्वैताच्या पैलतीरी निघो सरला. अर्जुना, इतका जो ते मी ब्रह्म आहे अशा भावनेने भारलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडेच काठाला निघाला, म्हणजे तो अद्वैत झाला. आता त्याच्या भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल, म्हणून त्याचं निराकरण पुढे करतात. तर पुढे काय करतात भगवान? आता हे मला असं वाटतं, आय थिंक अर्जुन इज आस्किंग दिस, आय डोंट नो, की भगवानच उवाच आहे सध्या, अजून अर्जुन उवाच नाहीये. की भक्ती सुखा लागी, आपण पेची दोन्ही भागी, वाटून या अंगी सेवकई बाणी. तथापि भक्ती सुखा करता आपल्यातच देव आणि भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो. ठीक आहे. तथापि भक्ती सुखा करता आपल्यातच देव आणि भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो. सो विदिन अवर ओन माइंड देर इज ए कृष्णा कॉन्शियसनेस प्रिन्सिपल और एस्पेक्ट, अँड देर इज द जीवा हु इज डुईंग द पूजा. नाही का? ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या भक्ती सुखाकरता करतो, आपल्यालाच करतो, आणि मग ते आपल्या ठिकाणी सेवाधर्म स्वीकारतो. अशा प्रकारे देव आणि भक्त हे जे द्वैत आहे हे आपणच तयार करतो आपल्या मनामध्ये, आणि मग त्या देवाची आपण सेवा करतो. अशा प्रकारचा धर्म आपण स्वतःला स्वीकारतो. येरा नाम मिठेवी, मग भजती वोज बरवी, न भजतया दावी योगिया जो. आणि दुसऱ्या भागात मी देव असं नाव देतो, त्याप्रमाणे देव आणि भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणं शक्य नाही, अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली नीट पद्धत आचरून दाखवतो. म्हणजे काही काही लोकांना त्यांची निष्ठा अद्वैतामध्ये असल्यामुळे त्यांना द्वैत पटत नाही आणि ते भजन करायला तयार नसतात. अद्वैतात भजन करणं शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना सुद्धा जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो, असा भक्त मला प्रिय आहे. तयाचे आम्हा व्यसन, आमुचे तो निज ध्यान,
किंबहुना समाधान तो मिळे तई. त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावं. त्याची आमची जेव्हा भेट होईल तेव्हाच आम्हाला समाधान वाटतं. तया लागी मज रूपा येणे, तयाचेनी मज असणे, तया लोण कीजे जीव प्राणे ऐसा पढिये. त्याच्याकरता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याकरताच म्हणजे मला सगुण विरहाने ह्या जगात राहावं लागतं. तो मला इतका आवडतो की त्याच्यावरून जीव आणि प्राण ओवाळून टाकावे. तर ह्याच्यासाठी जर आपल्याला काही विचार व्यक्त करायचे असतील 16व्या श्लोकावर, आपण विचार व्यक्त करू शकता. वर्स 16, श्लोक 16, अध्याय 12. एनी थॉट्स और कॉमेंट्स? No? Shall we see the next one? Share the screen. We are doing text 17 now. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. मला कोण आवडतो की यो न हृष्यति, वन हू नायदर रिजॉइसेस नॉर ग्रीव्स. यो न हृष्यति म्हणजे जो आनंदामध्ये हुरळून जात नाही. हू नायदर लॅमेंट्स फॉर डिझायर्स, त्याला इच्छा पण नाही होत. अँड हू रिनाउन्सेस बोथ ऑस्पिशियस अँड इनऑस्पिशियस थिंग्स. सच अ डिवोटी इज व्हेरी डिअर टू मी. म्हणजे ही विल रिनाउन्स बोथ ऑस्पिशियस आणि इनऑस्पिशियस थिंग्स. म्हणजे त्याला ज्याच्यामुळे कल्याण होणार आहे तेही नको आणि ज्याच्यामुळे त्रास होणार आहे तेही नको. बोथ थिंग्स ही डझंट वॉन्ट. है ना? लेट्स सी व्हॉट विनोबा हॅज टू से अबाउट दॅट. न उल्हासे न संतापे न मागे न झुरे चितो जिजो बरे वाईट सोडूनी भजे तो मज आवडे मज. न उल्हासे न संतापे, त्याला राग पण येत नाही, संताप पण होत नाही त्याचा. आणि ज्याला खूप जास्त उल्हास उल्हास म्हणण्यापेक्षा उल्हास मुळे आपलं जे मन वाहवत जातं ना ते नाहीये. हम्म. न मागे न झुरेची जो, जो काही मागत नाही कोणाकडनं आणि ज्याला मनामध्ये असं झुरणं पण माहिती नाहीये. बरं वाईट सोडून भजे तो आवडे माझा. जो माझं बरं वाईट सोडून भजन करतो तो मला आवडतो. त्याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. हम्म? ते म्हणतात, नसे आनंद वा क्रोध, नसे आनंद वा क्रोध भावना, नसे शोक वा किंचित कामना, त्यागी सकल शुभाशुभ कर्मासी राही भक्तिरत तो प्रिय मजसी. ज्याला काही आनंद किंवा क्रोध भावना नाहीये, नसे शोक किंवा किंचित कामना, त्याला कामना पण नाही आणि शोक पण होत नाही. त्यागी सकल शुभाशुभ कर्मांसी, तो सगळ्या शुभ आणि अशुभ कर्मांसी त्यागतो. राही भक्तिरत तो प्रिय मजसी, तो माझ्यात भक्तिरत रत राहतो, तो मला प्रिय आहे. नसे हर्षवा नसे हर्षवा द्वेष ज्याला कशाचा, न इच्छा नसे शोक त्याला कशाचा, नसे भेद करवी शुभाशुभ काही, असे प्रिय जो मग्न भक्तीत राही. खूप लांब झाला आपल्याला आत्ताचा तास. किती झाले आता? अनदर वी हॅव अनदर 5 minutes. आय थिंक वी कॅन कम्प्लीट दिस, राईट? नसे हर्षवा द्वेष ज्याला कशाचा नाहीये त्याला, न इच्छा नसे शोक त्याला कशाचा, इच्छा नाहीये शोक नाहीये. नसे भेद कर्मी शुभाशुभ काही, त्याला शुभ आणि अशुभ असं काही कर्माचा भेद नाहीये. जे करण्याची गरज आहे तो करतोय, तो शुभ असेल किंवा अशुभ असेल. तर म्हणजे आपण किती वेळा सांगितलं की दिवसभरामध्ये आपल्याला अनेक गोष्टी करायला लागतात की ज्या आपल्याला चांगल्या नाही वाटत, पण त्या करतो आपण, नाही का? सकाळी उठल्यानंतर आपण आपला पृष्ठभाग स्वच्छ करतो, तर तो इट्स नॉट अ प्लेझंट थिंग बट वी डू इट. तर अशा प्रकारे जे जीवनात आपल्याला करण्याची गरज आहे, करावं लागतंय, जे करण्या वाचून गत्यंतर नाही ते करा, करून मोकळं व्हा, संपवा विषय. डोंट गेट इमोशनली इन्व्हॉल्ड विथ इट. आणि सुखामध्ये सुद्धा डोंट गेट इमोशनली इन्व्हॉल्ड, असं आहे.
So let us see what Nande Maharaj has to say in ज्ञानेश्वरी. He says, जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि अप्राप्त वस्तूंची इच्छा नाही आणि चांगलं वाईट या दोन्ही विरहित जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे. जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे म्हणून भोग विषेखे हरी खेजेना. जो आत्मप्राप्तीच्या तोडीचं दुसरं काहीच चांगलं समजत नाही म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही. आत्मप्राप्तीच्या तोडीचं दुसरं काहीच नाही, त्याचा समजा आपल्याला ध्यास लागला तर आपल्याला बाकीच्या गोष्टी त्या पांचट लागतील ना, आवडणार नाही. आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजच गेला म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. आपणच विश्व आहोत अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासच नाहीसा झालेला असतो. आपणच विश्वरूप आहोत आणि म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते तो काय करतो बघा. पै आपुले जे साचे ते कल्पातीही कल्पांतीही न वचे हे जाणोनी गताचे न शोची जो. हे जे आपलं त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील म्हणजे आपल्यापासून जात नाही, हे जाणून जो गेल्याचा शोक करत नाही. हं? हे आपलं जे खरं त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ते इट इज बियॉन्ड टाइम ना, म्हणजे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स याच्या पलीकडे आहे ते. ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील जेव्हा हे कल्प संपेल, कल्प म्हणजे किती हजार, किती लाखो, किती कोटी वर्ष, ते देखील आपल्यापासून जात नाही म्हणून हे जाणून जो गेल्याचा शोक करत नाही. येणं जाणं सगळं आपल्या हातात असतं, आपण ना कुठे येतो ना जातो. आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षी ना. आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असं जे ब्रह्म ते तो पुरुष. आणि आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाची इच्छा करत नाही. जर आपल्याला कळलं की आपण परिपूर्ण आहोत, आपण अनंत आहोत, तर आपण त्याच्यामध्ये काय मिळवू किंवा काय मिळवायची इच्छा राहील आपल्यामध्ये, काहीच नाही, कारण की वी आर ऑलरेडी इन्फिनिट. नाही का, यू कॅनॉट ऍड एनिथिंग टू इट. वोखटे का गोमटे हे काहीची तया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी. सूर्याच्या ठिकाणी रात्र आणि दिवस हे जसं घडत नाही, सूर्याच्या ठिकाणी रात्र आणि दिवस थोडेच घडतात. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. त्याचप्रमाणे वाईट आणि बरं हे त्याला काहीच वाटत नाही. तो जो भक्त आहे त्याला वाटत वाटत नाही. तर जे करताना वाईट वाटू शकतं ते जर करण्याची गरज असेल तर ते तो करतो, नाही तर नाही करत. नाही का. ऐसा बोधुजी केवळू जो होवोनी असे निखळू त्याहीवरी भजनशीळू माझ्या ठाई. असा जो केवल अखंड बोधरूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो, असा जो केवल अखंड बोधरूप असून म्हणजे त्याला हे कळलेलं आहे की माय नेचर इज इन्फिनिट, त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो. सो इन ॲडिशन टू नोईंग ऑल दिस ही स्टील इन्व्हॉल्ड विथ डुईंग भजन कीर्तन, म्हणजे तो माझं भजन करतो. राईट. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पढियंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण. तरी अरे अर्जुना, त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही, हे तुझी शपथ घेऊन सांगतो. त्यांच्यासारखे दुसरे आवडते नातलग असे आम्हाला खरोखर कोणी नाही, हे तुझी शपथ घेऊन सांगतो. अशा प्रकारे आपण 15, 16 आणि 17 असे 3 श्लोक आज घेतले. तर त्याच्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असले किंवा विचार व्यक्त करायचे असले तर आपण करू शकता. 15, 16, 17. एनी कॉमेंट्स or thoughts? Nothing? ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नमस्कार।